नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव अडसरे, लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. शेतकरी मित्रांनो, आज पोखरा योजनेअंतर्गत आपल्याला एक योजनाबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, CBDC योजना ही ठिबक सिंचन व तुषार सिंचन या योजनेसाठी, या घटकासाठी अंमलात आणलेली आहे. त्याच्यामध्ये आता या थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावा या योजनेचा लाभ कोण घेणार आहे, त्याची पात्रता, त्याची अट व त्याचं अनुदान प्रोसेस कशी असेल या थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार. CBDC म्हणजे काय? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. काय CBDCचा हा फुल फॉर्म आहे. आता CBDC योजना नेमकी काय आहे ते योजनाबद्दल आपण थोडक्यात जाऊन घ्या. CBDC म्हणजे डिजिटल रुपी, म्हणजे आपल्याला डिजिटल नुसार आपल्याला ते मटेरियल खरेदी किंवा विक्री करायचं आहे. आता त्याची डिजिटल खरेदी विक्री तर आहे, पण त्याचा या योजनेचा हेतू नेमका काय, या योजनेचा लाभ कोणाला भेटेल? आता ह्या योजनेचा लाभ SC ST व महिलांसाठी 100% अनुदानावर ही योजना राबवली जाते. म्हणजे आता समजा तुम्हाला 1 एकरच्या मटेरियलला, म्हणजे 1 एकर ठिबक सिंचनसाठी जर तुम्हाला 40,000 रुपये एवढा खर्च येत असेल, 40,000 रुपये एवढं जर मटेरियल हवं असेल, तर तुम्हाला 1,000-2,000 जी डीलरची जी फीज असेल तीच तुम्हाला द्यावं लागेल. आता त्याची अर्ज पद्धत, त्याची प्रणाली, त्याची निवड पद्धत आणि त्याची डिजिटल करन्सी कशाद्वारे आपल्याला येते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर शेतकरी मित्रांनो, ही जी डिजिटल करन्सी आहे, ही जी डिजिटल प्रोसेस आहे, ही आपल्याला पोखरा योजनेअंतर्गत आपल्याला पहिल्यांदा अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर ती आपल्याला पूर्वसंमती येते. पूर्वसंमती यायच्या अगोदर आपण ज्यावेळेस अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला एक ॲप्लिकेशन ते आपल्या मोबाईलमध्ये एक इन्स्टॉल करायचं आहे. ते म्हणजे पंजाब नॅशनल बँकेचं डिजिटल PNB रुपी हे ॲप्लिकेशन आहे, ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. ते इन्स्टॉल केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की इन्स्टॉल झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पूर्वसंमती आली, जर पूर्वसंमतीवर जर तुमची 43,000 रुपये एवढी जर अमाऊंट असेल, तर त्या ॲप्लिकेशनवर आपल्याला तेवढी अमाऊंट ही दाखवली जाईल. ते अमाऊंट आपल्याला अनुदान नाही भेटणार, तर ते आपल्याला काय करायचं, ते ॲप्लिकेशनमध्ये जी करन्सी आहे, जी डिजिटल करन्सी आहे, ते आपल्याला वेंडरला पे करायचे. म्हणजे काय, ज्या वेंडरकडून, म्हणजे जो अधिकृत वेंडर आहे त्या वेंडरला आपल्याला ते पे करायचे आहेत. त्या ॲपनुसार त्यांच्या QR आपल्याला ते पे करायचं. तर याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांना एक डाऊट असेल की मी मटेरियल घेतलं नाही तर मला हे अनुदान भेटेल का? मला 100% माझ्या पत्नीच्या नावावर शेती आहे, माझ्या बाईच्या नावावर आहे, म्हणजे माझ्या बहिणीच्या नावावर आहे. तर घरातील अशा महिलांच्या, ज्या महिला शेतकरी असतील त्यांच्या नावावर जर शेती असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. व अर्ज केल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेणं हे अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये कोणताही म्हणजे असं नाही की मला मटेरियल घेतलं नाही तर मी ते डिजिटल पे वगैरे काढू शकतो, असं त्याच्यामध्ये काही नाही. तर शेतकरी मित्रांनो, अजून जर तुम्हाला सविस्तर या CBDC योजनेबद्दल जर माहिती हवी असेल तर त्याच्यामध्ये महिला पण अर्ज करू शकतात. SC व ST कॅटेगरीचे लोक, शेतकरी बांधवसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. जर सविस्तर माहिती हवी असेल याच्याबद्दल तर नक्कीच आमच्या WhatsApp ग्रुपला व Instagram पेजला व YouTube चॅनलला फॉलो करा. सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद.